मार्गशीर्ष महिन्यात वापरण्यासाठी रांगोळी मॅट. चला तर मग बघूया त्याचे मेजरमेंट काही नाही, प्लेटच्या साहाय्याने बनवायची आहे आपल्याला ही मोठी रांगोळी मॅट. प्लेटचा वापर करून एक सर्कल काढला, त्यानंतर 4-4 इंचावरती अशा पद्धतीने हाफ सर्कललाही कमी अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे. बरोबर 4 इंचचा मेजरमेंट ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने डॉट करून घेतले. मी तुम्हाला एकदा आणखीच दाखवत आहे, कारण 2 डॉटमध्ये एक डॉट मिसिंग करून अशा पद्धतीने पुढची लाईन येते. आणि हे पहा, ह्या पद्धतीने ह्याच टेक्निकने आपल्याला सर्व कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाकळी काढायची आहे. पाकळीसाठी अशा पद्धतीने मेन सेंटरपासून 1-1 इंचचा अंतर प्लेटला ठेवायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पाकळी बनवायची आहे. व्यवस्थित पहा आणि बनवून घ्या. अशा क्रॉसमध्ये पाकळ्या येतात ह्या आणि बनल्यानंतर हे खूप सुंदर दिसतं. माझ्या मोबाईलचा कॅमेरा थोडा क्रॉस गेल्यामुळे थोडं अर्ध दिसते, अर्ध नाही दिसतं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसणार आहे. पुढे मी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दाखवून तेव्हा तुम्हाला पूर्ण दिसेल. अशा पद्धतीने 2-2 इंच आतमध्ये डॉट करून घ्यायचे आहे बाहेरच्या लाईनपासून आणि असे प्लसचं चिन्ह करून आपल्याला स्वस्तिक कंप्लीट करून घ्यायचे आहे. ही पहा, या पद्धतीने स्वस्तिक कंप्लीट करून घ्यायचे आहे. थोडासा क्रॉस नंतर मी उलनच्या साहाय्याने करणार आहे आणि ह्या पद्धतीने आता रेड कलरने स्वस्तिक कंप्लीट करून घ्यायची आहे आणि मध्ये क्रीम कलरचा वापर करणार आहोत आणि 4 डॉट रेड कलरचे. तुम्हाला माझ्या रांगोळी मॅट कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, माझे सबस्क्रायबर खूप झाले आहे पण व्ह्यूज कमी येत आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पहा, मला सपोर्ट करा. अशा पद्धतीच्या रांगोळी मॅट बनवायला खूप खर्च येतो, तरी पण मी तुमच्यासाठी ह्या दररोज घेऊन येत आहे. वेगवेगळे रांगोळी मॅट आणि डिझाईन पण वेगवेगळ्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, नक्की पहा. आणि अशा पद्धतीने स्वस्तिक कंप्लीट करून घेतला आणि क्रीम कलरचा वापर करून मध्येही कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि नंतर ग्रीन कलरची एक लाईन फक्त पाकळीमध्येच आपल्याला हे उलन चिपकायचे आहे. ग्रीन कलर, नंतर मरून, रेड, ऑरेंज, फेंट ऑरेंज आणि येल्लो आणि व्हाईट लास्टला कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही खूप सुंदर दिसते पाकळी आणि लास्टला ग्रीन कलरने अशी पाकळी कंप्लीट करून घ्यायची आहे. ही पहा, ह्या पद्धतीने कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा नंतर मी ते कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण सर्कल करून घेतला आहे. आपल्याला सर्कल आकारामध्ये ही रांगोळी पाहिजे आहे, त्यामुळे सर्कल, नाहीतर तुम्ही पाकळीपासूनही कट करू शकता. सुंदर अशी रांगोळी मॅट तयार आहे.